नमस्कार फ्रॉम आयर्लंड. आज आपण बनवणार आहोत नागपूरची आणबाण शान तर्री पोहा. ओ माय गॉड, तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, पण जोपर्यंत तर्री पोहा प्लेटमध्ये नाही ना, तोपर्यंत सकाळच इनकम्प्लीट वाटते, खरं की नाही? आणि खरंच गरमागरम पोहा, त्यावर स्पायसी झणझणीत तर्री टाकली की जी मज्जा आहे ना, ती खरंच दुसरीकडे कुठेच नाही. चला मग सुरू करूया. लेट्स स्टार्ट विथ तर्री. तर्रीसाठी आपण पॅनमध्ये ऑइल घालूया आणि थोडं मस्टर्ड सीड्स, खडे मसाले, चॉप्ड अनियन आणि करी लीफ ब्राऊन कलर येतपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जिंजर गार्लिकचं पेस्ट घालायचं. त्याचं कच्चापणा जातपर्यंत आपण शिजून घेणार आहे. आता आपण बेसिक स्पायसेस घालूया. चिली पावडर, टर्मरिक, सॉल्ट, कोरिएंडर पावडर. एक 5 ते 10 मिनिट त्याला छान परतून घेऊया आणि त्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी घालूया. मग आफ्टर 5 मिनिट्स आपण त्यामध्ये बॉइल्ड चणा घालूया. मग 5 ते 10 मिनिट याला छान परतून घेऊया. त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि आपलं कन्सिस्टन्सी ठीक करायची आहे. आणि मग त्यामध्ये आपण काळा मसाला घालूया, वरून कोरिएंडर घालून आणि कवर करून ठेवायचं 5 ते 10 मिनिट. आता सेकंड पॅनमध्ये आपण घेऊया पोहा बनवायला. फर्स्ट पोहा वॉश केल्यानंतर भिजवून ठेवायचं फॉर 5 मिनिट. मग पॅनमध्ये ऑइल गरम करायचं. त्यामध्ये मस्टर्ड सीड, ग्रीन चिली, करी लीफ, सोबतच त्यामध्ये अनियन, पटॅटोज, ग्रीन पीस आणि पीनट्स हे सगळं घालून घ्यायचं. या सगळ्यांना शिजवून घेतल्यानंतर नाऊ ॲड टर्मरिक अँड सॉल्ट. आता आपण भिजवलेलं पोहा यामध्ये ॲड करूया आणि मेक शुअर की तुम्ही ते हलक्या हाताने करताय, जेणेकरून ते तुटायला नको. मिक्स 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 आणि मग त्याला आपण कवर करून ठेवूया. लास्टली त्यामध्ये लेमन घालून चॉप्ड कोरिएंडर घालायचं आहे आणि 5 मिनिट कवर करून ठेवायचं आहे. बस मग पोहा रेडी आहे. लुक ॲट दॅट. वाव, ट्राय करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला तर्री पोहा किती आवडतं. ओके, बाय.